मोठी बातमी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू कोर समितीची बैठक पार पडली। या बैठकीत देशभरातील काँग्रेसच्या 50 उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली। बैठकीअंती या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आज रात्री काँग्रेस पक्षाकडून या उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते। यामध्ये महाराष्ट्रातील 7 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती आहे। हे 7 उमेदवार नेमके कोण हे अद्याप कळू शकलेले नाही, परंतु यामध्ये प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर यांची नावे निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम न झाल्यामुळे अद्याप काँग्रेस किती जागा लढेल याबाबत निश्चितता नाही, परंतु काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रात लोकसभेच्या 18 जागांवर उमेदवार उभे केले जाऊ शकतात। यापैकी 7 जणांची नावे निश्चित झाल्याची माहिती आहे। काँग्रेस कोर कमिटीच्या आजच्या बैठकीला गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानातील नेते उपस्थित होते। सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सर्व नेत्यांनी उमेदवारांबाबत चर्चा केली। या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काहीसा उशीर झाला, त्यामुळे त्यांना धावत बैठकीच्या ठिकाणापर्यंत जावे लागले। कोर कमिटीची आजची बैठक संपली असून आता गुरुवारी दुपारी 3:30 वाजता पुढील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा बैठकीला सुरुवात होईल। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी: 1. भंडारा गोंदिया नाना पटोले, 2. चंद्रपूर विजय वडेट्टीवार, 3. अमरावती बळवंत वानखेडे, 4. नागपूर विकास ठाकरे, 5. सोलापूर प्रणिती शिंदे, 6. कोल्हापूर शाहू महाराज, 7. पुणे रवींद्र धंगेकर, 8. भिवंडी दयानंद चोरगे, 9. नंदुरबार केसी पाडवी, 10. गडचिरोली नामदेव किरसन, 11. नांदेड वसंतराव चव्हाण, 12. लातूर डॉक्टर कलगे, 13. सांगली विशाल पाटील।